या व्हिडिओमध्ये आपण काही अन्नपदार्थांमध्ये स्निग्ध पदार्थांच्या उपस्थितीची चाचणी करणार आहोत. आपल्याकडे इथे 5 नमुने आहेत. आपल्याकडे देशी तुपाची मिठाई, मग मठरी, थोडं रिफाईंड तेल, तळलेला कांदा आणि पाणी आहे. आपण काय करणार आहोत, तर मी हे नमुने कागदावर दाबून पाहणार आहे. आपण देशी तुपाच्या मिठाईपासून सुरुवात करूया. मी हा तुकडा एका कागदावर दाबेन आणि तुमच्या लक्षात येईल की त्यामुळे कागदावर एक डाग पडेल. बरोबर. हा डाग स्निग्ध पदार्थांची उपस्थिती दर्शवतो. जर कागदावर डाग पडला तर त्याचा अर्थ त्यात स्निग्ध पदार्थ आहेत आणि जर डाग पडला नाही तर स्निग्ध पदार्थ नाहीत. आता मी मठरी बरोबरही हेच करेन. आता मी ती कागदावर दाबून पाहतो. बघूया काय होतं. आता आपण थोडे स्वयंपाकाचे तेल किंवा रिफाईंड तेल घेऊया आणि ड्रॉपरच्या पद्धतीने कागदावर 1 किंवा 2 थेंब टाकूया. अशा प्रकारे. आता मी माझ्या बोटांनी हे तेल कागदावर पसरेन, जेणेकरून ते एकाच जागी राहणार नाही आणि मग ते वाळू देईन. पुन्हा एकदा हे अगदी स्पष्ट आहे की तिथे एक डाग पडलेला आहे आणि तो डाग स्निग्ध पदार्थांची उपस्थिती दर्शवतो. आता आपण थोडा तळलेला कांदा घेऊया. हा स्वयंपाकाच्या तेलात तळलेला आहे. आपल्याला डाग मिळणार हे तर उघडच आहे. पण तरीही मी तुम्हाला ते दाखवतो. मी एक टिश्यू पेपर घेईन आणि तो हलकेच त्यावर दाबेन, जेणेकरून ते कागदावर व्यवस्थित पसरेल. उत्तम. आता आपण पाणी घेऊ आणि कागदावर थोडे पाणी टाकूया. पुन्हा एकदा सर्व पाणी एकाच जागी जमा झालेले आहे, म्हणून मी माझ्या करंगळीचा वापर करून ते थोडे पसरवतो आणि मग काय होतं ते पाहूया. ठीक आहे. सर्व नमुने आता कागदावर आहेत. मी मठरीच्या खाली काय आहे ते दाखवतो. इथे काही बदल झालेला नाही. तेल थोडं पसरलं आहे. मिठाईच्या बाबतीतही तेल पसरलं आहे. तळलेल्या कांद्याच्या बाबतीत तर तेल पसरलेलं अगदी स्पष्ट दिसतंय. त्यामुळे मी ते बाजूला काढतो. मी हळूहळू इतर नमुनेही बाजूला काढतो. ठीक आहे. आणि आता आपल्याकडे कागदावर पाणी उरलेले आहे आणि ते अजूनही ओले आहे, बरोबर? त्यामुळे मी ते वाळू देईन. मी व्हिडिओचा हा भाग खूप वेगाने पुढे फास्ट फॉरवर्ड नेलेला आहे. ते वाळायला बरोबर 1 तासाच्या वर वगैरे लागेल. आणि पाणी वाळल्यानंतर ते असं दिसतं. पाण्याव्यतिरिक्त इतर सर्व प्रकरणांमध्ये कागदावर काही ना काहीतरी डाग आहेत. पाण्याच्या बाबतीत मात्र कोणताही डाग नाही. आणि तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्ही हा कागद प्रकाशासमोर धरता तेव्हा हे डाग थोडे अर्धपारदर्शक होतात, बरोबर? ते पूर्ण पारदर्शक नसतात, तर अर्धपारदर्शक होतात. पण पाण्याच्या बाबतीत कोणताही डाग नाही. तिथे कोणताही अर्धपारदर्शक भाग दिसत नाही. आता यापैकी कशात स्निग्ध पदार्थ आहेत, अंदाज लावू शकता? हो, अर्थातच. ज्यांच्यामुळे कागदावर डाग पडला आहे, ज्यांचा तो डाग अर्धपारदर्शक झाला आहे, त्यांच्यात स्निग्ध पदार्थ उपस्थित आहेत. तर पाण्याच्या बाबतीत कोणताही डाग नाही. त्यामुळे तिथे स्निग्ध पदार्थ नाहीत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.